कनेक्टेड रहा. गाडी चालू करा, चला गाडी चालू करा. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही निघालो आहे नवीन प्रवास, नवीन भटकंती. गावाच्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत. माझा अवतार तुम्ही बघत असा. अजून काय आम्ही रेडी नाही आहोत. गाडीमध्ये आम्ही व्यवस्थित रेडी होणार आहोत. वहिनी कुठे? वहिनी मागून येते. ते जो ऐकत फायनली आम्ही निघालेलो आहोत. आम्ही आता चाललो गावाच्या दिशेने. आमच्या गावाला जत्रा भरणार आहे म्हणून आम्ही चाललेलो आहोत. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. मी तर फर्स्ट टाइमच चालली आहे. इव्हन वहिनी पण जत्रेला फर्स्ट टाइमच जाणार आहेत गावच्या. तर होप सो आम्ही खूप एन्जॉय करू. आम्हाला ॲक्च्युली निघायचं होतं. आमचा 5चा टायमिंग होता टार्गेट आणि 5चे आम्हाला किती वाजले? नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर झालेला आहे. आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचू. तर असंच कनेक्टेड राहा सगळा प्रवास बघण्यासाठी. तर आता आम्ही CNG भरण्यासाठी गाडी थांबवलेली आहे. थोड्याच वेळात ॲक्च्युली आम्ही आता जस्ट डोंबिवलीवरून निघालो आहे. 10 मिनिटं झालेली आहे. आता थोड्या वेळात आमचा प्रवास पुढचा चालू होणार आहे. आता आमचं CNG भरून झालेलं आहे. आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर चला गाडी चालू करा. चला गाडी चालू करा. कल्याणला आहोत. हे आता थोडा रस्ता भरकटले आहेत, चुकलेले आहेत. आमचा रस्ता चुकतो आहे. मॅपनेही आम्हाला धोका दिलेला आहे आणि सोबत आम्हाला फाईनही बसलेला आहे. मला तर वाटतं आमचा अर्धा दिवस आज ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. बिकॉज आता ऑलमोस्ट आम्ही 10-15 मिनटं कल्याण स्टेशन जवळच फिरत होतो. एकतर मॅपमुळे रस्त्याचा गोंधळ झाला होता. सेकंडली आम्ही 1 वे मध्ये गाडी घेऊन गेलो. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. फायनली शोधून आम्हाला रस्ता मिळालेला आहे. आता आम्ही निघालो आहे पुढच्या दिशेने. सो असेच कनेक्टेड राहा. मला तर आता खूप सारी भूक लागलेली आहे. आता आम्ही लवकरच मुरबाडजवळ पोहोचणार आहोत आणि तिथून आम्ही वडापाव स्पेशालिटी आहे मुरबाडच्या रस्त्याची, जी वडापाव भजीपाव ते ढकलणार आहोत. मला तर खूप सारी भूक लागलेली आहे. रस्ता आहे जुना, आम्ही खातोय चालत जुना. असं ठेवलं ना. मी पुढे बघत येतो खाली. हॉटेलचं नाव नाही, मोठ्या हॉटेलची. काय बोलताय? फायनली आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत. वडा उसळ आणि मिसळपाव आम्ही खाणार आहोत आणि मग पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. जी ऑर्डर आलेली आहे वडा उसळ आणि मिसळपाव. तर चला आता आम्ही खायला स्टार्ट करतो. तर आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला. चला आता पुढचा प्रवास स्टार्ट करूया. ठीक आहे बघा बाबा.
गॉगल लावून हँडसम हंक. हा आता लवकरच आम्ही पोचू, 3 तासामध्ये पोचू, 2.5 तासात. आय एम सो एक्सायटेड फॉर जत्रा, सो कनेक्टेड. एक नंबर व्ह्यू आहे. आम्ही फायनली मार्केटला पोहोचलेलो आहोत. आता आम्ही इथे बरेचसे फोटो क्लिक करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. आणि इथे आजूबाजूला माकडे खूप आहेत. सो तुम्हाला दिसत असेल बघा, या साईडला माकडे आणि त्याच्या डांगी पण जास्त. ही बायको आहे, तो नवरा आहे. बायको बघ खाऊन खाऊन जाड झालेत बायका. माकडांबरोबर व्हिडिओ काढण्याचा एक्सपिरियन्स थोडा वेगळाच आहे. सो हेअर वी कम. माकड दादा खाण्यामध्ये खूप बिझी आहेत. इथे 2 अजून माकडं आहेत. 2 नाही, 1 2 3 माकडं आहेत. आणि इथे सुद्धा अजून एक माकड आहे. इथे छान असं मंदिर सुद्धा आहे, मागे तुम्हाला दिसत असेल. आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि ते छान अशा वहिनी सुद्धा आहेत, मागे तुम्हाला दिसत असतील. आमच्या लाडक्या वहिनी लाडक्या वहिनी आहेत. आणि लाडके मिस्टर सुद्धा आहेत. अरे खाली एक नंबर व्ह्यू आहे. कृपया पर्याय. तर आमचा गावाला जायचा जो रस्ता होता, पाबाला जायचा, तो आता काही कारणास्तव बंद झालेला आहे. तर आता आम्ही निरगोडसर मार्गे जाणार आहोत. लवकरच आम्ही आता पोचणार आहोत गावाला. फायनली आम्ही निघालो आहोत जत्रेला जायला. धामणीची जत्रा ना. सो आम्ही धामणीच्या जत्रेला जायला निघालो आहोत. आम्ही खूप काही ठरवलं आहे, खूप काही घ्यायचं आहे जत्रेमधून. बिकॉज स्वस्त मिळतं. बघू आता स्वस्त मिळतं की महाग पडतं. चेहरा उन्हामध्ये सगळं ठीक आहे. आम्ही फायनली पोहोचलो आहोत. आम्ही गाडी पार्क केलेली आहे, तुम्हाला दिसत असेल मागे.
आणि आता आम्ही जाणार आहोत जत्रेच्या दिशेने. फोटो ग्रुप बांगड़ी है 20 रुपए, साड़ी पिन 20 रुपए, ब्रेसलेट 20 रुपए, कानातले 20 रुपए, हर ग्राम 20 रुपए. ये दे कुठे दादा बोला. जय मल्हार. तुझं लक्षच नाहीये. तर आमची जत्रा फिरून झालेली आहे. आम्ही खूप काही सामान जत्रेमधून घेतलेलं आहे. आता आम्ही आमच्या गावाच्या दिशेने परत निघालेलो आहे आणि गावातही आम्ही खूप फिरलो आहे आणि त्याचा व्हिडिओ त्याचा व्लॉगही लवकरच मी अपलोड करणार आहे. होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की आवडला असेल जत्रेचा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मंडळी, बाय बाय. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या.